भाऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता अँब्युलन्सचं लोकार्पण जे आहे ते करण्यात आलेलं आहे. नेमकं काय सांगा? या ठिकाणी 6 रुग्णवाहिका महाराष्ट्रातील जो आदिवासी बहुल विभाग आहे या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही अशा विभागात देवाभाऊ रुग्णसेवा या नावाखाली या अँब्युलन्सचं लोकार्पण या ठिकाणी झालं. शांताई ट्रस्ट नंदुरबार, द रिसर्च ऑर्गनायझेशन चंद्रपूर गडचिरोली, पालघरची श्रमजीवी संघटना, शहापूरला आणि नॅशनल पार्कतील आदिवासी पाडा, तसेच रायगड जिल्ह्यातील कालकाई सामाजिक संस्था अशा प्रकारच्या 6 संस्थांना या 6 अँब्युलन्स माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते त्या ठिकाणी सुपूर्द करण्यात आल्या आणि त्या संस्थांनी हे अँब्युलन्स आपल्या ताब्यात घेऊन रुग्णांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी कार्यरत होणार आहे. सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे या 6 संस्थांकरिता प्रत्येकी 1 लाख रुपयाचा धनादेश त्या ठिकाणी रायगड प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात आला, जेणेकरून वर्षभराचं मेंटेनन्स, कारण बऱ्याचदा अँब्युलन्स दिल्या जातात परंतु त्याचा मेंटेनन्स होत नाही, त्यामुळे वर्षभराच्या मेंटेनन्स करता त्या ठिकाणी प्रत्येकी 1 लाखाचा धनादेश सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आला. आणि या अँब्युलन्स आज आदिवासी जिल्ह्यामध्ये विभागामध्ये त्या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी या ठिकाणी कार्यरत होणार आहेत. माननीय देवेंद्रजींच्या हस्ते आज वर्षा बंगल्यावर याचं लोकार्पण करण्यात आलं.